नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत तर विकास हा भरपूर झालेला आहे. अगदी थोडासा विकास हा बाकी आहे. आणि आमच्या आताच्या भावी नगरसेविका सौ दीपाली किशोर पाटील आणि सुमित दादा किशोर पाटील हे जर निवडून आले तर आता नाल्यांचा प्रश्न आहे थोडाफार आणि रस्त्यांचा प्रश्न आहे हा आम्ही मार्गाला लावणार आहे आणि 100% ते काम पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर सुनीताताई जर नगराध्यक्ष निवडून आल्या तर त्यांचं असं मत आहे की आपल्याला 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, तर तो 1 दिवसाआड कसा करावा त्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणून मी 9 नंबर वार्डातील सगळ्यांना आवाहन करते, फक्त विकासाकडे साथ द्या, विकासाला मत द्या. आपल्याला जो आपल्या कामी येतो, हक्काचा जो उमेदवार असतो त्याच्याकडे आपण हक्क दाखवू शकतो. म्हणून आपल्याला सौ दीपाली किशोर पाटील आणि सुमित दादा किशोर पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणायचंय आणि सुनीता ताईने यांना लोक नगराध्यक्ष बघायचंय. एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आमच्या शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9 मध्ये अधिकृत उमेदवार सौ दीपाली किशोर पाटील आणि सुमित किशोर पाटील हे दोघं नगरसेवक पदासाठी उभे असून नगराध्यक्ष पदासाठी सौ सुनीताताई किशोर पाटील या उभ्या आहेत. गेल्या 10-11 वर्षापासून नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचा भगवा आहे. 3ऱ्या टर्मसाठी जनतेसमोर कौल मागत आहोत. गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमचे दोघही उमेदवार सौ सुनीताताई किशोर पाटील या नगराध्यक्ष पदासाठी, सौ दीपाली किशोर पाटील या नगरसेवक पदासाठी आणि चिरंजीव सुमित किशोर अप्पा हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 1 नंबर हा जुना शिवसेनेचे 4 नगरसेवक निवडून दिलेले होते. त्याच्यात आमचे 2 होते, विरोधी पक्षाचे 2 होते. तर प्रभाग क्रमांक 9 आता गट रचनेमुळे एका प्रभागात फक्त 2 नगरसेवक आहेत. आमचे 2 नगरसेवक या प्रभागामध्ये जे आता विरोधात 2 नगरसेवक उभे आहेत आमच्या उमेदवारांसोबत, हे गेल्या 5 वर्षापासून या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून होते. मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो, प्रभागाला आवाहन करू इच्छितो, गेल्या 5 वर्षामध्ये जे उमेदवार तुम्ही जे नगरसेवक या प्रभागातून होते ते आता दुसऱ्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. गेल्या 5 वर्षात एकही दिवस त्यांनी कधी या प्रभागात या वॉर्डामध्ये डुंकून तरी पाहिले का? कोणाच्या सुखदुःखामध्ये तरी ते आलेत का? कधी रस्त्याची गटारीची समस्यासाठी रस्त्यावर उतरलेत का? आमचे आमदार किशोर अप्पा पाटील यांचे चिरंजीव असतील सुमित दादा, आमचे उमेदवार आहेत किशोर पाटील, हे तरी जनतेसाठी नेहमी सतत रस्त्यावर सर्वसामान्य जनतेच्या अडचणीसाठी सतत रस्त्यावर असतात. आम्ही रस्त्यावरचे उमेदवार दिलेले आहेत. तरी सर्व प्रभाग क्रमांक 9च्या मतदारांना माझं आव्हान आहे, आपल्या प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहेत, त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. तसेच नगराध्यक्ष पदासाठी सौ सुनीताताई किशोर पाटील यांना सुद्धा बहुमतांनी प्रचंड मतांनी निवडून द्या. आणि ज्याप्रमाणे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघावर विजयाची हॅट्रिक केली आहे, त्याचप्रमाणे नगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेची हॅट्रिक होईल ही ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.